मुरझाया फूल छायावादी युग की कवयित्री महादेवी वर्मा जी की काफ़ी अर्थगर्भित कविता है। कविता का मूल संदेश मानव को उसके जीवन की क्षणभंगुरता को याद दिलाना है, मानव जीवन की निस्सारता को याद दिलाना है एवं अपने स्वार्थ को त्याग कर धरा पर शुष्क गंधहीन सौरभहीन पड़े पुष्प की दयनीय अवस्था से कुछ सीखने की प्रेरणा देना है। कविता यूँ तो छायावादी काव्य के सभी लक्षणों से युक्त है। छायावादी कविता के सौंदर्य के स्वरूप पर अगर हम विचार करेंगे तो पाएंगे कि उसका प्रधान स्रोत प्रकृति था। प्रकृति के प्रति गहरे अनुराग के कारण मनुष्येतर पदार्थों में मानवीय भावनाओं को दिखाकर उनका मानवीकरण करना, जैसे इस कविता में दिखाया गया है। पवन का पुष्प को गोद में सुलाना, फूल का अपने सौंदर्य पर इतराना, सभी के आकर्षण का केंद्र बनने पर फूल का आनंदित होकर अटखेलियाँ खेलना आदि आदि। कोमलकांत पदावली का प्रयोग छायावादी काव्य की एक और विशेषता है जो हम इस कविता में बखूबी देख पाते हैं। अमूर्त के लिए मूर्त उपमानों का प्रयोग, हृदय की सूक्ष्माति सूक्ष्म भावनाओं को साकार रूप में प्रस्तुत करने में कवयित्री यहाँ काफ़ी सफल हुई है। धरा पर पड़ा मुरझाया फूल हमें हमारे जीवन की क्षणभंगुरता के बारे में सोचने के लिए मजबूर करती है, विवश करती है। हमें हमारे स्वार्थमय सोच को बदलने के लिए विवश करती है और तभी इतने सालों बाद भी ये कविता प्रासंगिक है। चलिए कविता मुरझाया फूल की ओर चलते हैं। महादेवी वर्मा जी की कविता मुरझाया फूल। था कली के रूप शैशव में अहो सूखे सुमन, हास्य करता था खिलाती अंक में तुझको पवन। खिल गया जब पूर्ण तू मंजुल सुकोमल पुष्पवर, लुब्ध मधु के हेतु मंडराते लगे आने भ्रमर। स्निग्ध किरणें चंद्र की तुझको हंसाती थी सदा, रात तुझ पर वारती थी मोतियों की संपदा। लोरियां गाकर मधुप निद्रा विवश करते तुझे, यत्न माली का रहा आनंद से भरता तुझे। कर रहा अटखेलियां इतरा सदा उद्यान में, अंत का यह दृश्य आया था कभी क्या ध्यान में। सो रहा अब तू धरा पर शुष्क बिखराया हुआ, गंध कोमलता नहीं मुख मंजू मुरझाया हुआ। आज तुझको देख कर चाहक भ्रमर आता नहीं, लाल अपना राग तुझ पर प्रात बरसाता नहीं। जिस पवन ने अंक मेले प्यार तुझको था किया, तीव्र झोंकों से सुला उसने तुझे भू पर दिया। कर दिया मधु और सौरभ दान सारा एक दिन, किंतु रोता कौन है तेरे लिए दानी सुमन। मत व्यथित हो फूल, सुख किसको दिया संसार ने, स्वार्थमय सबको बनाया है यहाँ करतार ने। विश्व में है फूल सबके हृदय तू भाता रहा, दान कर सर्वस्व फिर भी हाय हर्षाता रहा। जब न तेरी ही दशा पर दुख हुआ संसार को, कौन रोएगा सुमन हमसे मनुज निस्सार को। था कली के रूप शैशव में अहो सूखे सुमन, हास्य करता था खिलाती अंक में तुझको पवन। अहो सूखे सुमन, हे सूखे सुमन, सुमन मतलब पुष्प फूल। सूखे हुए सुमन को संबोधित करते हुए कवित्री कहती हैं कि अहो सूखे सुमन, जब तुम अपने शैशवावस्था में थी। शैशव अवस्था मतलब एक पुष्प का शैशवावस्था क्या हो सकता है भला, उसके कली के रूप में। जब तुम कली के रूप में थी, शैशवावस्था में थी, तो क्या था, हास्य करता था खिलाती अंक में तुझको पवन। खुद पवन आकर तुझे अपने अंक में खिलाता था। अंक मतलब गोद।
तुम्हें अपनी गोद में खिलाता था। मतलब जब पवन बहता था तो ऐसा लगता था जैसे वो अपने कली को अपने गोद में लेकर आराम से हास्य करता हुआ सुला रहा है। मतलब पवन को उस कली के प्रति काफ़ी आकर्षण था, उस कली के अस्तित्व के प्रति पवन चिंतित था और वो काफ़ी प्यार से उसे गोद में सुलाता है। खिल गया जब पूर्ण तू, और हे कली, जब तुम अपनी शैशवावस्था को छोड़कर अपने यौवन अवस्था में पहुंच गई, अतः तू पूर्ण रूप से खिल गई, तब क्या बदलाव आता है तुझ में? मंजुल सुकोमल पुष्पवर, तुम तो एकदम मंजुल हो गई। मंजुल मतलब सुंदर, एकदम मन को लुभाने वाली। और सुकोमल, इतनी सुकोमल हो गई कि वो पुष्प इतना सुंदर दिखता था कि लुब्ध मधु के हेतु मंडराते लगे आने भ्रमर। मधु के हेतु, मधु मतलब हनी, हनी के लिए वो जो मधु होता है पुष्प में, उसके लुब्ध में आकर, लुब्ध मतलब लालच, मधु के लालच में, मधु के लोप में क्या होता है? भ्रमर मंडराने लगते हैं तेरे चारों तरफ। भ्रमरों का आना, पुष्प के खिलना, ये दोनों एक साथ होता है। भ्रमर को पता होता है कि इस सुंदर पुष्प के अंदर उससे भी मधुर मधु है। तब देखिए, कली तुम जब शैशव रूप में थी तो पवन काफ़ी उत्साहित होकर तुझे गोद में खिलाता था, हास्य करता था, तुझसे प्यार करता था। और जब तू खिल गई तो और मंजुल सुकोमल पुष्प में बदल गई, तब तो क्या कहना, भ्रमर तेरे चारों तरफ मंडराने लगते हैं। मधु के लालच में ही सही, लेकिन तेरे पास हमेशा भ्रमर रहता था। अब इस कविता का एक अलग अर्थ भी है, इसके अंदर अर्थगर्भित है ये कविता काफ़ी। एक तरफ तो पुष्प का खिलना, उसकी सुंदरता और उसके सुंदरता में मुग्ध होकर मंडराने वाले भ्रमर और पवन, उसके इर्द गिर्द घूमने वाले पवन, ये दिखाते हुए कवित्री ये कहती है कि हे मानव, जब तुम वृद्धावस्था में पहुंच जाओगे, जब तुम ऐसी अवस्था में पहुंच जाओगे जब तुम्हारे पास कुछ भी न रहेगा, तब तुम्हें याद करना है कि तुम्हारे यौवनावस्था में जब तुम्हारे पास सुंदरता थी, शारीरिक रूप से तुम स्वस्थ थे, तुम्हें धन संपत्ति तुम्हारे पास थी, तब उस समय तुम्हारे पास तुम्हें लुभाने के लिए काफ़ी लोग तुम्हारे चारों तरफ इर्द गिर्द घूम रहे थे। याद करो, जिस प्रकार पुष्प के चारों तरफ भ्रमर मंडराता था, तुम्हारे से कुछ मतलब निकालने के लिए संसार में बहुत से लोग तुम्हारे चारों तरफ मंडराते थे। याद करो सूखे सुमन, याद करो हे मनुष्य, हे मानव, जब तुम्हारे पास कुछ भी नहीं है दूसरों के देने लायक, तब तुम्हारे पास ये याद करना है तुम्हें कि जब तुम यौवनावस्था में थे, जब तुम्हारे में सुंदरता थी, जब तुम्हारे में बल था, जब तुम्हारे में सत्ता थी तुम्हारे हाथ में, तब तुम्हारे चारों तरफ कितने सारे लोग थे, तुम्हारे इर्द गिर्द घूमते थे। तब तुम्हें कभी किसी की दोस्ती की कमी नहीं महसूस हुई, क्योंकि तुम्हारे पास से उन्हें मिलने के लिए कुछ था। तो ये लालच उन्हें तुम्हारे चारों तरफ मंडराती थी। था कली के रूप शैशव में अहो सूखे सुमन, हास्य करता था खिलाती अंक में तुझको पवन। खिल गया जब पूर्ण तू मंजुल सुकोमल पुष्पवर, लुब्ध मधु के हेतु मंडराते लगे आने भ्रमर। कवित्री फिर उस सूखे सुमन को उसके बीते हुए कल की याद दिलाते हुए और पूछती है, कहती हैं कि स्निग्ध किरणें चंद्र की तुझको हंसाती थी सदा। हे सूखे सुमन, तुम्हें याद है चंद्रमा की स्निग्ध किरणें, कोमल किरणें तुम्हें इतनी हंसाती थी, और रात तुझ पर वारती थी मोतियों की संपदा, और निशा भी, रात्रि भी तुझे काफ़ी प्यार करती थी। इतना प्यार करती थी कि ऐसे लगता था कि वो तुम्हारे ऊपर मोतियों की संपदा बिछा रही हो। मतलब कि जो ओस की बूंदें होती हैं जो पुष्प के ऊपर रात को इकट्ठे हो जाते हैं, आपने देखा होगा सुबह जब सूरज की किरणें उस पर पड़ती हैं, उन ओस की बूंदों पर, तो काफ़ी मनोहर लगता है, हीरे जैसे चमकता है, सतरंगी रंग का हो जाता है। तब देखिए रात भी तुझ पर इतनी वारती थी, मतलब रात तुम्हारे ऊपर निछावर हो जाती है, तभी तो वो मोतियों की संपदा तेरे ऊपर डाल देती है। और चंद्रमा की स्निग्ध किरणें माने तुझे हंसाने के लिए ही आती थी,
लोरियां गाकर मधुप निद्रा विवश करते तुझे। और जो मधुप है, जो भ्रमर है, उसका गुंजार ऐसे लगता था मानो वो लोरियां गा रहे हों ताकि तुम्हें निद्रा आ जाए। तुम्हारी प्रति वो इतनी चिंतित थी कि तुम्हें रात को निद्रा आ जाए, इसलिए ये मधुप लोरियां गा रहे हों। लोरियां मतलब जो माताएं गाती हैं अपने बच्चों को सुलाने के लिए। तो देखिए ये मधुप का जो गुंजन है, कवयित्री उसे लोरी के समान वर्णित करती है ताकि पुष्प निद्रा विवश होकर सो जाए। यत्न माली का रहा आनंद से भरता तुझे। जब कोई बगीचे में जो पौधा होता है उसमें जब कली आती है, कली के आने से ही माली उत्साह से भर जाता है, क्योंकि उसका जो यत्न था वो अपनी पूर्णता में आ रहा है। और कली जब पुष्प में बदल जाती है तो माली का उत्साह दुगना हो जाता है। वो काफ़ी उत्साह से उस पौधे को और उत्साह से सींचता है। यत्न माली का रहा आनंद से भरता तुझे। अब माली का ये जो यत्न है तुझ में आनंद भरता था। हे सूखे सुमन, तुम्हें याद है रात को क्या होता था? चंद्र की स्निग्ध किरणें तुझे हंसाती थी और निशा रात्रि मानो अपने मोतियों की संपदा तेरे ऊपर ही डालती थी। और मधुप जो भ्रमर है वो तो तुम्हें लोरियां गा गा कर निद्रा विवश करती थी। और माली भी तुझे खिलते हुए देखकर इतना आनंदित हो जाता था कि वो दुगना यत्न करता था और ये तुम्हें भी आनंद देता था। मतलब पुष्प के मन में भी ये सब देखकर काफ़ी, देखो इतने सारे लोग मेरे प्रति इतने काम कर रहे हैं। एक तरफ चंद्रमा है जो मुझे हंसाने की कोशिश कर रही है, एक तरफ रात्रि है जो मेरे ऊपर मोतियों की संपदा बिछा रही है, दूसरी तरफ जो भ्रमर है वो मुझे लोरियां गा गा कर निद्रा विवश कर रही है। और देखो माली दूसरे पौधों से ज़्यादा मेरे ऊपर ध्यान दे रहा है। तो ये सब आनंद से भरता तुझे। कवयित्री कहती हैं देखो तुम भी अंदर ही अंदर काफ़ी आनंदित हो रही थी। तो इसका दूसरा छिपा हुआ अर्थ ये ले सकते हैं कि जब मनुष्य भी देखता है अपने यौवन की अवस्था में, शारीरिक अवस्था जब स्वस्थ होता है, जब उसके पास धन संपत्ति होती है, तो काफ़ी लोग उस पर उसकी सेवा के लिए इर्द गिर्द दौड़ते हैं। और उस समय मनुष्य भी अंदर ही अंदर काफ़ी आनंदित हो जाता है कि देखो मेरे लिए, मेरे गुणगान करने के लिए, मेरे चारों तरफ दौड़ धूप करने के लिए इतने सारे लोग लगे हुए हैं। तो कहीं ना कहीं मानव के अंदर भी उस समय थोड़ा सा अहंकार भर जाता है, जैसे उस पुष्प के अंदर था। देखिए कवित्री ये कहती है यत्न माली का रहा आनंद से भरता तुझे। तेरे अंदर भी एक छिपा हुआ आनंद उमड़ रहा था, अर्थात तू भी ये सब देखकर काफ़ी खुश हो रही थी। अपने यौवन पर, अपने सौंदर्य पर तू भी खुश थी। तो मानव भी ऐसे ही है, जब मानव के पास अपने अच्छी उम्र में होता है मानव, तो उसके चारों तरफ जब लोग इतने इर्द गिर्द घूमते हैं तो वो भी पुष्प की तरह आनंद से भरा होता है। अब ये सब बातें कवयित्री इस कविता में उस सुमन को उस समय सुना रही है जब वो अपने सूखे अवस्था में थी, जब उसका सब कुछ नष्ट हो गया था। तो ये कवयित्री की एक महानता है महादेवी जी की, कि जब पुष्प इतरा रहा था, अपने शैशवावस्था में था, उस समय नहीं, जब पुष्प अपना सब कुछ खो चुका था, वो अपने सूखे अवस्था में था, तब महादेवी जी कवयित्री ये प्रश्न पूछती है और अपने अतीत का याद दिलाती है। कर रहा अटखेलियाँ इतरा सदा उद्यान में। अब कवयित्री कहती हैं कि हे सूखे सुमन, याद करो जो तुम्हारे पीछे ये पवन और ये जो भ्रमर, ये चंद्रमा, ये रात, ये मधुप, ये माली, ये सभी तुम्हारे पीछे जब लगे हुए थे तो तुम क्या कर रही थी? कर रही अटखेलियाँ, तुम तो खेल रही थी आराम से, काफ़ी इतरा कर। इतरा सदा उद्यान में, देखो उद्यान में जो बगीचे में तुम इतरा रही थी, मतलब कि तुम रानी की तरह एकदम से, तुम्हारे इशारों पर माली नाच रहा था, तुम्हारे इशारों पर मधुप तुम्हारे चारों तरफ मंडरा रहे थे, और रात्रि तुम्हारे ऊपर मोतियों की संपदा बिछा रही थी, और एक तरफ चंद्रमा अपनी किरणें तुम्हें हंसाने के लिए ही कर रही थी, और इतना सब होने पर पवन तुझे अपने गोद में सुला रहा था। जब ये सब देख कर तुम में शायद अहंकार का थोड़ा भाव उत्पन्न हो गया था,
तुम अटखेलियाँ कर रही थी, तुम काफ़ी खुशी खुशी खेल रही थी, इतरा सदा उद्यान में, और तुम इतरा रही थी, मतलब थोड़ा गर्व तुम्हारे अंदर तो जरूर उदित हो गया होगा। अंत का यह दृश्य आया था कभी क्या ध्यान में, उस समय जब तुम यौवन में थी, जब तुम पूर्ण रूप से खिली हुई थी, सुंदरता में मग्न थी, उस समय अंत का यह दृश्य, मतलब एक दिन तुम सूख जाओगी, एक तुम्हारा रंग बिखर जाएगा, तुम्हारा रंग फीका पड़ जाएगा, तुम में सुगंधी न रहेगी और तुम एकदम के सूख कर निष्प्राण हो जाओगे। ऐसा याद आया था उस समय जब तुम अपने सुंदरता में खिल रही थी, इतरा रही थी उद्यान में। अंत का यह दृश्य आया था कभी क्या ध्यान में। काफ़ी फिलोसफिकल दार्शनिक एक प्रश्न कवित्रियाँ पूछती हैं, तो ये मानव पर भी एप्लीकेबल है कि जब यौवन में होते हो तब कभी किसी को ध्यान रहता है कि एक दिन मैं भी एकदम से वृद्ध हो जाऊंगा, मेरी सारी समस्त इंद्रियाँ मेरे से जिस पर मैं गर्व करता हूँ वो सब मेरा साथ छोड़ देगी, और साथ ही साथ मेरे चारों तरफ इतराने वाले लोग भी कहीं दिखाई नहीं देंगे। तो अंत का यह दृश्य यौवन के समय मानव तुझे दिखाई देता है, ये कवियत्री पूछती हैं। पुष्प से पूछ रही हैं, लेकिन पूछ हमसे रही हैं कि अंत का यह दृश्य क्या तुम्हारे ध्यान में कभी आया था। सो रहा अब तू धरा पर, देखो तुम्हारी अवस्था क्या है, अब तो तुम धरा पर पड़ी हो, ज़मीन पर पड़ी हो, शुष्क बिखराया हुआ, एकदम से सूख गए हो, बिखर गए हो। पूरी सुंदरता तुम्हें देखकर ये नहीं लगता कि तुम एक समय एक ऐसे पुष्प थी जो इतने सारे लोगों को लुभाती थी। शुष्क बिखराया हुआ, गंध कोमलता नहीं, तुम्हारे में कोई सुगंध नहीं। मुख मंजू मुरझाया हुआ, तुम्हारा मुख, तुम्हारी सुंदर मुख देखो मुरझाया हुआ है, सब कुछ चला गया, एकदम से झुर्रियाँ पड़ गईं, तुम्हारे पुष्प, तुम्हारे रंग फीका पड़ गया, तुम्हारे में सुगंध नहीं और तुम बिखर गए हो, और देखो पौधे में भी नहीं हो, धरा पर पड़े हो। सो रहा अब तू धरा पर, शुष्क बिखराया हुआ, गंध कोमलता नहीं, मुख मंजू मुरझाया हुआ। देखो ज़मीन पर पड़े हो, कहीं किसी का पाँव तुम्हारे ऊपर पड़ सकता है, तुम एकदम से बिखर गए हो, तुम्हारे में गंध नहीं है, कोमलता नहीं है, तुम्हारा मुख मंजू, तुम्हारा सुंदर मुख मुरझाया हुआ है। देखो ये दृश्य, अंत का ये दृश्य, करुण दृश्य आया था कभी क्या ध्यान में, तुम्हारे मन में, तुम्हारे भूतकाल में, तुम्हारे अच्छे समय में कभी ऐसा ध्यान आया था। क्योंकि अक्सर होता है कि ये जो कलियां हैं, कलियां जब पुष्प पौधे में होती हैं तो दूसरे जो पुष्प बिखर जाते हैं, शुष्क हो जाते हैं, उनका नीचे गिरा हुआ देखना मुमकिन है, लेकिन उस समय जो पुष्प पौधे में होती है वो तो इतरा रही होती है, सारे उद्यान में एकदम से गर्व से खड़ी होती है। तो मानव भी यही है, हम अपने चारों तरफ शुष्क बिखराए हुए मानव को देखते हैं जो कई तरह से टूट चुके हैं, विवश हो चुके हैं, लेकिन उनसे हम कभी कुछ सीखते भी नहीं। एक दिन हमारी भी यही दशा होगी। यौवन हमेशा सबका साथ नहीं रहता, धन संपत्ति भी छूट सकती है, सौंदर्य छूट जाएगा, ये सब हम कभी नहीं सोचते। हालांकि प्रकृति हमें कई उदाहरण के द्वारा हमारे सामने प्रकट रूप से दिखाती है। कई रोगों से कई लोग तड़पते हैं, गरीबी से तड़पते हैं, फिर बुढ़ापे के कारण तड़पते हैं, लेकिन ये सब हमें जो यौवन में होते हैं वो उनका तो ऐसा मानव ऐसा धारण करता है अपने मस्तिष्क में कि ये सब तो उनकी बात है, मैं तो हमेशा ऐसे ही रहूँगा, और हम इतराते हुए गर्व से सिर ऊंचा करके चलते हैं। ये कभी नहीं हमें लगता कि हम भी एक दिन इसी अवस्था में आएंगे। उस सूखे सुमन को संबोधित करते हुए इतना सब पूछने के बाद कवियत्री उसे अपने अतीत के बारे में याद दिलाने के बाद फिर पूछती है, आज तुझको देख कर चाहक भ्रमर आता नहीं। देखो आज तुम धरा पर पड़ी हो, बिखरी हुई हो, तुम शुष्क हो गई हो, गंधविहीन हो, तुम्हारा सुंदर मुख मुरझाया हुआ है। ऐसी अवस्था में तुम्हारे चारों तरफ भ्रमर नज़र नहीं आते। लाल अपना राग तुझ पर प्रात बरसाता नहीं। देखियो सुबह हो रहा है, प्रात हो रहा है, वो अपने लाल किरणें तुझ पर बरसा नहीं रहा है।
जिस पवन ने अंक मेले प्यार तुझको था किया, तीव्र झोंकों से सुला उसने तुझे भू पर दिया। देखो, जो पवन तुझे काफ़ी हंसता हंसता तुझे गोद में लेकर सुलाता था जब तुम कली थी, देखो वही पवन अब तुझे प्यार नहीं करता, वो तो एक बात है। दूसरी तरफ वो तीव्र झोंकों से तुझे धरती पर ला पटक दिया। भू मतलब धरती। तीव्र झोंकों से सुला उसने तुझे भू पर दिया। एक तो उपकार नहीं कर रहा है पवन, ऊपर से तुझे प्रताड़ित भी कर रहा है, तुझे दोष पहुंचा रहा है। आज तुझको देखकर चाहक भ्रमर आता नहीं। काफ़ी कठोर ये प्रश्न है, कवियत्री कहती हैं उस सूखे सुमन से, जो टूट चुका है, जो बिखर चुका है, जिसमें कोमलता नहीं है, गंध नहीं है, जो मुरझाया हुआ फूल है, उस फूल पर यह प्रश्न काफ़ी चुभता है। वो कहते हैं, आज तुझको देखकर चाहक भ्रमर आता नहीं। देखो, तुझे देखकर जो भ्रमर तेरे चारों तरफ मंडराते थे, एक बार तो मधु के लालच में मंडराता था, दूसरी बार तुम्हें मानो निद्रा विवश करने के लिए लोरियां गा रहा था। अब देखो वो भ्रमर कहीं दिखाई नहीं देते। और वो जो सूरज की किरणें हैं, लाल लाल किरणें, जो जब तुम कली थी, पुष्प थी, तो मानो वो अपना राख तुझ पर हमेशा बरसाता था सुबह सुबह प्रातःकाल, वो अब नहीं दिखाई दे रहा। और जिस पवन इतनी निष्ठुर है कि पवन ने एक बार तुझे गोद में लेकर प्यार किया था, वो पवन तीव्र झोंकों से तुझे नीचे धरती पर लाकर पटक दिया है। हे मानव, तेरी अवस्था भी यही है। देखो, जो तुम्हारे पास यौवनावस्था में भटक रहे थे, अब तुम्हारे पास कोई फटकता भी नहीं। जो तेरे चारों तरफ तुझे खुश करने के लिए घूम रहे थे, वो आप दिखाई भी नहीं देते। और कई बार ऐसा होता है, जो तुम्हें काफ़ी प्यार करते थे, वो तुम्हें इस अवस्था में एकदम से तुम्हें नष्ट करने के लिए तुल जाते हैं। कई लोग ऐसे होते हैं जो एक ज़माने में हमारे साथ प्यार दिखाते हैं, हमारे साथ लगे रहते हैं, और फिर जब हमारे पास सब कुछ नष्ट हो जाता है तो शायद हमारे पास भटकते नहीं। और कुछ ऐसे होते हैं जो इतने निर्दयी होते हैं कि जब यौवन में हमारे साथ लगे रहते हैं और जब हमारे पास कुछ नहीं होता, तो जैसे पवन के समान तीव्र झोंकों से हमें सुलाकर हमें धरती पर पटक देते हैं। तब ये काफ़ी दर्दनाक होता है। दो तरह के लोग होते हैं, एक तो हमारे पास भटकते नहीं जब हमारे पास कुछ नहीं रह जाता, और दूसरे तरह के लोग होते हैं जब हम एकदम से विवश हो जाते हैं, बेबस हो जाते हैं, तब हमें और बेबस करने के लिए इतने तीव्र झोंकों से हमें धरती पर पटक देते हैं। ये कवियत्री याद दिलाती है उस सूखे सुमन को। याद रखने बात है, ये सभी बातें उस सुमन को उसके उस अवस्था में कवियत्री पूछती है जब वो एकदम से सूख गई है, मुरझा गई है, उसकी कोमलता नष्ट हो गई है, वो बिखर गया है और धरा पर पड़ा हुआ है किसी के सहारे के बिना। ऐसे अवस्था में महादेवी जी उस पुष्प को उसके अतीत के बारे में याद दिलाती है। कवियत्री अपने कविता में ये याद दिलाती है कि पुष्प को अगर समाज इस तरह पुष्प के साथ व्यवहार करता है, मतलब पुष्प एक ऐसी चीज़ है जो किसी को कोई तरह से हानि नहीं पहुंचाता, बल्कि वो अपने सौरभ से, अपनी सुंदरता से सभी के मन को खुशी करती है। कहीं ऐसा नहीं सुना है कि किसी फूल से किसी को दुख पहुंचा हो। फूल हमेशा सुंदरता का प्रतीक है, तो और वो हमेशा दूसरों को खुशी करने के लिए पैदा होती है। और जब पुष्प की अवस्था होती है तो वो कवियत्री कहती है, कर दिया मधु और सौरभ दान सारा एक दिन। देखो, तुमने अपनी सुंदरता, अपनी मधु, सब कुछ एक दिन दान किया था, किंतु रोता कौन है तेरे लिए दानी सुमन। हे दानी सुमन, तुम इतना सब दान करती हो। ये ठीक है कि तुम थोड़ा इतरा रही थी, लेकिन फिर भी तुम्हारे सौंदर्य से तुमने सभी कुछ को दान ही किया है। लेकिन कौन रोता है दानी सुमन, तुमने अपना सब कुछ सर्वस्व दान किया, अपना मधु, अपना सौरभ, सब कुछ दूसरों के लिए दिया। मत व्यथित हो फूल, सुख किसको दिया संसार ने। हे फूल, तुम व्यथित मत हो, ये संसार ही ऐसा है, एकदम स्वार्थमयी है। ये संसार किसी को सुख देगा ही कैसे। स्वार्थमय सबको बनाया है यहाँ करतार ने।
अंत में कविता मानो, कवयित्री मानो, ईश्वर के प्रति भी एक प्रश्न खड़ा करती है कि करतार ने, ईश्वर ने यहाँ लोगों को ऐसे ही बनाया है, एकदम स्वार्थमय संसार बनाया है करतार ने। मत व्यथित हो फूल, सुख किसको दिया संसार। इसलिए हे फूल, तुम कदापि व्यथित न हो, तुम कभी चिंतित न हो, क्योंकि ये दुनिया ही ऐसी है। अरे जब दूसरों को इतना दान करने वाले सुमन को न छोड़ेंगे तो दूसरे मनुष्य को कहाँ छोड़ेंगे। ये दुनिया स्वार्थ पर टिकी है, स्वार्थ पर ही चलती है। जब तक किसी का स्वार्थ बना रहता है तुम्हारे चारों तरफ लोग रहते हैं, वरना आपको छोड़कर चली जाएगी। और पुष्प, मुझे इस बात पर दुख है कि तुम तो सबको दान करती हो, तुम्हारा मधु, तुम्हारा सौरभ, सब कुछ तुमने किसी के लिए दान दे दिया, लेकिन रोता कौन है तेरे लिए दानी सुमन। तुम बिल्कुल व्यथित मत हो, क्योंकि दुनिया ऐसी है कि जो दूसरों को कुछ देता है उसके चारों तरफ हमेशा लोग मंडराते रहते हैं। लेकिन जब ये देना बंद हुआ, लेना देना ये जब बंद हो जाता है तो ये स्वार्थमय संसार किसी का ध्यान नहीं रखता। इसलिए हे फूल, तुम मत व्यथित हो, सुख किसको दिया संसार ने, स्वार्थमय सबको बनाया है यहाँ करतार ने। महादेवी वर्मा जी बौद्ध दर्शन से काफ़ी प्रभावित थी एक ज़माने में। वो खुद एक सन्यासिनी का जीवन व्यतीत करती थी, तो यहाँ वो ईश्वर के प्रति संसार के स्वार्थ को देखकर काफ़ी दुखी होती है। वो कहती है कि हे पुष्प, इतना सब कुछ दान करने वाली तुम्हारी ये हालत है, इसमें तुम्हें व्यथित होने की ज़रूरत नहीं है, क्योंकि ये संसार ने भला किसको सुख दिया है। इसलिए तुम ये इसमें कदापि चिंतित न हो, क्योंकि ईश्वर ने ही सबको इतना स्वार्थमय बनाया है। कर दिया मधु और सौरभ दान सारा एक दिन, किंतु रोता कौन है तेरे लिए दानी सुमन। मत व्यथित हो फूल, सुख किसको दिया संसार ने, स्वार्थमय सबको बनाया है यहाँ करतार ने। धरा पर शुष्क पड़े हुए उस सूखे सुमन से उसके अतीत के बारे में, उसके गौरवमय अतीत के बारे में याद दिलाते हुए और उसके आज की अवस्था के बारे में, जो गंधहीन है, जो कोमल विहीन है, जो सौरभहीन है और सभी से ठुकराई हुई अवस्था में जो पुष्प है, उससे इस प्रकार के प्रश्न करने के बाद संसार के स्वार्थ परक जो व्यवहार है उसका याद दिलाते हुए कवयित्री कहती है, विश्व में हे फूल सबके हृदय तू भाता रहा, दान कर सर्वस्व फिर भी हाय हर्षाता रहा। मुझे इसी बात में शंका उत्पन्न होती है कि हे फूल, तू तो काफ़ी दानी था, तूने अपना सर्वस्व सबको खुशी खुशी दिया। ये बात सर्वविदित है कि फूल किसी को हानि नहीं पहुंचाता। फूल अपने सौंदर्य से सभी के मन को प्रसन्न ही करता है। फूल अपनी सुगंधि से सभी को के मन में खुशी फैलाता है। विश्व में हे फूल, तू सबके हृदय को भाता रहा, सबके हृदय को लुभाता रहा, सबके हृदय को खुश करता रहा और दान कर सर्वस्व, तूने अपना सब कुछ दान दे दिया, सर्वस्व, फिर भी हाय तू हर्षाता रहा, तू खुशी रहा, खुशी खुशी तूने सब कुछ दिया। जब न तेरी ही दशा पर दुख हुआ संसार को। देखिए, जो सब कुछ दान करता आ रहा है फूल, जो सब कुछ सबको देता आ रहा है, उसकी दशा पर संसार को दुख नहीं हुआ तो उस मनुष्य की अवस्था क्या होगी जो अपने यौवन में होता है, जो अपने सुख संपत्ति में किसी और की बात नहीं सोचता। उस मनुष्य का क्या होगा, उसके बारे में तो कोई नहीं रोएगा, उसकी दुखावस्था में कोई उसका साथ नहीं देगा, क्योंकि फूल तो सब कुछ दान करता है हंसी हंसी, लेकिन मनुष्य तो स्वार्थी है। अपने अच्छे दिन में वो किसी की नहीं सोचता, केवल अपनी ही सोचता है। तो ऐसे मनुष्य पर कौन रोएगा हे सुमन। हमसे मनुज निस्सार को, मनुष्य कितना निस्सार है, मनुष्य का जीवन कितना क्षणभंगुर है, लेकिन वह जब अच्छे अवस्था में होता है तो ये कभी नहीं सोचता, वो दूसरों को कभी खुशी खुशी दान देता ही नहीं। जो फूल हे विश्व, जो तुम दूसरों के हृदय को हमेशा सर्वस्व दान करते रहे खुशी खुशी,
जब तेरी ही दशा पर दुख न हुआ संसार को, तब मनुष्य की बात क्या करें, कौन देखेगा ऐसे स्वार्थी मनुष्य को। तो इस पुष्प के द्वारा, इस पुष्प की अवस्था के द्वारा कवयित्री ये बताना चाहती हैं कि मनुष्य संभल जाओ, तुम्हारी अवस्था इस पुष्प के समान होगी जो गंधहीन, जो सौरभहीन धरा पर पड़ा होगा, न जाने कब कौन उसे कुचल देगा। तो मनुष्य, तुम अपने अच्छे समय में दूसरों के बारे में भी जरा सोचा करो। जब सब कुछ दान देने वाले पुष्प की अवस्था है, तो तुम जैसे निस्सार मनुष्य की अवस्था क्या होगी। तो संसार के स्वार्थमय जो चिंतन है, अपने बारे में ही केवल सोचना, ज़्यादा से ज़्यादा अपने के लिए समेटना, चाहे वो धन संपत्ति हो या फिर सत्ता हो या कुछ भी हो, अपने लिए जीना, ये मानव तुम कब छोड़ोगे। तो ये महादेवी जी की छायावादी काव्य की जो सभी तत्वें हैं, जो छायावादी कविता में होती है, प्रकृति को आलंबन के रूप में लेना, भावों का सूक्ष्म अभिव्यंजना और वेदना का स्वर, वेदना में विद्रोह का स्वर, ये सब इस कविता में अपनी पूर्णता में दिखाया गया है। छायावादी कविता के सभी लक्षणों से युक्त है ये कविता, कि प्रकृति के तत्वों के द्वारा मनुष्य को कुछ दिखाना। देखिए, कवि का ये कवित्री का ये कहना कि पवन उसे सुलाता है, भ्रमर उसके चारों तरफ मंडराता है, लोभ में, लालच में, ये लोभ, ये सब उत्पन्न होना मानव के विकार हैं, ये सब प्रकृति में आरोपित है। और जो इतराना, फूल का इतराना, मनुष्य इतराता है घमंड से, जब अपने सौंदर्य पर हमें गर्व होता है तो हम इतराते हैं। ये सब फूल का खुश होना, फूल का दुखी होना, ये फूल का दानी होना, ये सब मानवीकरण दिखाया गया है। और ये छायावादी काव्य के सभी लक्षणों से युक्त एक काफ़ी सुंदर कविता है, अर्थपूर्ण कविता है, जो मानव को, बच्चों को ये इसलिए पढ़ाया जाता है कि ताकि बच्चों को अपने यौवन काल में ही ये समझ में आ जाए कि हमारी अवस्था उस धरा पर पड़े पुष्प के समान होगी, संभल जाओ मानव। तो अगर यौवन अवस्था में ही बच्चे ये समझ जाएंगे तो अपना स्वार्थमय जो संस्कार है, जीवन इतना स्वार्थमय हो गया है। इनफैक्ट कवित्री कहती हैं कि कर्ता ने ही ऐसा बनाया है, संसार को इतना स्वार्थमय बनाया है, उसे बदलने का समय आ गया है, ये एक संदेश भी देती हैं। तो ये उस समय देख महादेवी वर्मा जी ने कब लिखा ये कविता, स्वतंत्रता से पूर्व कितने साल पहले लिखा, उस समय लिखी हुई कविता आज भी प्रासंगिक है। मानव इतना स्वार्थी बनता जा रहा है, स्वार्थ की कोई कमी नहीं है, विज्ञान आगे बढ़ गया है, हमारी सोच आगे बढ़ गई है, हम 21वीं सेंचुरी में आ गए हैं, 20वीं सेंचुरी में लिखी गई कविता है, लेकिन हमारे स्वार्थ में कोई बदलाव नहीं आया है। तो ये पुष्प की एक अवस्था के द्वारा कवित्री ने काफ़ी मनोहर रूप से हमारे सामने जीवन का यह दर्शन खोल कर रख दिया है। മുർഛായ ഫൂൽ 20th സെഞ്ച്വറിയിൽ മഹാദേവി വർമ്മ എഴുതിയ ഒരു പോയിട്രിയാണ്. മനുഷ്യജീവിതം എത്ര നൈമിഷികമാണ്, ജീവിതത്തിൻ്റെ നശ്വരതയെപ്പറ്റി ഒരു പൂവിൻ്റെ കഥ പറഞ്ഞ് നമ്മളെ ഓർമ്മപ്പെടുത്തുന്ന ഒരു കവിതയാണ്. വളരെ അർത്ഥവത്തായ ഒരു കവിതയാണ്. നമ്മൾ ആക്ച്വലി ആ കാലഘട്ടത്തിൽ നമ്മുടെ കേരളത്തിൽ മഹാദേവി എഴുതുന്നതിന് മുമ്പ് തന്നെ 1907 കുമാരനാശാൻ എഴുതിയിരുന്നു വീണപ്പൂവ്. അതുപോലെ തന്നെ മഹാദേവി വർമ്മയുടെ സുഹൃത്തായ സുഭദ്ര കുമാരി ചൗഹാൻ, ഹിന്ദിയിലൊരു വലിയ പോയറ്റാണ്, അവരും എഴുതിയിരുന്നു ഈ മുർഛായ ഫൂൽ എന്ന പേരിൽ തന്നെ. പുഷ്പത്തിൻ്റെ സൗന്ദര്യം പണ്ടൊട്ടെ കവിഹൃദയങ്ങളെ ആകർഷിച്ചിരുന്നു. പുഷ്പത്തിൻ്റെ സൗന്ദര്യം മാത്രമല്ല, ധരയിൽ വീണ് കിടക്കുന്ന ഒരു എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട ഒരു പുഷ്പത്തിനെയും കവികൾ നിരീക്ഷിച്ചിരുന്നു. അതിനെ ജീവിതവുമായിട്ട് താരതമ്യപ്പെടുത്തി, മനുഷ്യജീവിതവുമായിട്ട് താരതമ്യപ്പെടുത്തി കവിതകൾ എഴുതിയിരുന്നു. അപ്പം നമ്മുടെ വീണപ്പൂവ് അതിന് വളരെ നല്ല ഉദാഹരണമാണ്. അതുപോലെ തന്നെ സാമ്യമുള്ളൊരു കവിതയാണ് മുർഛായ ഫൂൽ. മഹാദേവി വർമ്മയെ പറ്റി പറയുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ഹിന്ദി സാഹിത്യത്തിലൊരു ഏർലി ഫെമിനിസ്റ്റ് എന്ന് പറയാൻ വേണേ. സ്ത്രീകൾക്ക് വേണ്ടി അന്നത്തെ കാലത്ത് ഇൻഡിപെൻഡൻസിന് മുമ്പ് അവർ ജീവിച്ചിരുന്നു. 1907 അവർ ജനിച്ചത്. അപ്പോൾ ഇൻഡിപെൻഡൻസ് സ്ട്രഗിൾ കണ്ട് ഗാന്ധിജിയായിട്ടുള്ള നോൺ കോപ്പറേഷൻ മൂവ്മെൻറ്റിലെല്ലാം പങ്കെടുത്തു.
അന്നത്തെ കാലത്ത് പ്രയാഗ് ഇലാഹാബാദിൽ സ്ത്രീകൾക്കൊരു സ്കൂൾ തുടങ്ങി. അത് പിന്നീട് കോളേജായിട്ട് എക്സ്റ്റെൻഡ് ചെയ്തു. പ്രയാഗ് മഹിളാ വിദ്യാപീഠ് എന്ന് പറയും. പിന്നെ അവരുടെ എഴുത്ത് കൊണ്ട് തന്നെ ഒരുപാട് ഖ്യാതി നേടിയിട്ടുള്ള ഒരു റൈറ്ററാണ്. 4 യൂണിവേഴ്സിറ്റീസ് അവർക്ക് ഡീലിറ്റ് കൺഫർ ചെയ്തു, ഡൽഹി യൂണിവേഴ്സിറ്റി ഉൾപ്പെടെ. പിന്നെ 1956 പത്മഭൂഷൺ അവാർഡ് കിട്ടി, 1988 പത്മവിഭൂഷൺ, പിന്നെ 1982 ജ്ഞാൻപീഠ് പുരസ്കാർ, ഇന്ത്യയുടെ ഏറ്റവും വലിയ ലിറ്റററി അവാർഡാണ്. ഇതെല്ലാം നേടിയിട്ടുള്ളതാണ് മഹാദേവി വർമ്മ. ഈ ട്രെൻഡ് എന്ന് പറയുകയാണെങ്കിൽ ഈ മഹാദേവിയുടെ സ്റ്റൈൽ എന്ന് പറയുകയാണെങ്കിൽ അന്ന് ഇവർ കാലഘട്ടം എന്ന് പറയുന്ന അനുസരിച്ച് ഛായാവാദി യുഗിലെ കവിത്രിയാണ്. ഛായാവാദം എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു മിസ്റ്റിസിസം ഉണ്ട്, അതിൽ സൂക്ഷ്മ വികാരങ്ങളെ പ്രകടിപ്പിക്കുന്ന ഒരു കാവ്യമാണ്. അതിന് ഇംഗ്ലീഷ് ലിറ്ററേച്ചറിലെ യൂറോപ്യൻ ലിറ്ററേച്ചറിലെ റൊമാൻറ്റിസിസത്തിൻ്റെ പ്രഭാവമുണ്ട് അതിൻ്റെ മുകളിൽ. പിന്നെ വേദനയുടെ സ്വര്, പ്രകൃതിയിൽ ആശ്രയിക്കുക, പ്രകൃതിയുടെ ഓരോ ഇമേജറി ആയിട്ട്, പ്രകൃതിയുടെ ഓരോ പ്രതീകങ്ങൾ, പ്രകൃതിയിൽ കാണുന്ന ഓരോത്തിൽ മനുഷ്യൻ്റെ വികാരങ്ങളെ ആരോപിക്കുക, അങ്ങനെ പെർസോണിഫൈ ചെയ്യുക, മാനവീകരണം എന്ന് പറയും. അങ്ങനെയാണ് ഈ ഛായാവാദി യുഗ്. അത് ആ കാലഘട്ടത്തിലൊരു ട്രെൻഡായിരുന്നു. അത് ഏകദേശം 1918 to 1938 ഛായാവാദി യുഗ് എന്ന് പറയാം ഹിന്ദി ലിറ്ററേച്ചറിൽ. था कली के रूप शैशव में अहो सूखे सुमन. സൂഖേ ഹുവേ സുമനെ അഭിസംബോധന ചെയ്താണ് ഈ കവിത തുടങ്ങുന്നത്. ഉണങ്ങി വാടിക്കരിഞ്ഞ ആ പുഷ്പത്തിനെ അഭിസംബോധന ചെയ്തുകൊണ്ട് കവിത്രി പറയാണ്, അഹോ സൂഖേ സുമൻ ഥാ കലി കെ രൂപ് ശൈശവ് മേ തും അപ്നി ശൈശവാവസ്ഥ മേ. നീ നിൻ്റെ ശൈശവാവസ്ഥയിൽ, പൂവിൻ്റെ ശൈശവാവസ്ഥ എന്ന് പറയുമ്പോൾ എന്താണ്? മൊട്ടിൻ്റെ രൂപം, കലി മൊട്ടാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ആ അവസ്ഥയിൽ ഹാസ്യകർത്താ ഥാ ഖിലാത്തി അങ്ക് മേ തുച്കോ പവൻ. ആ അവസ്ഥയിൽ കാറ്റ് നിന്നോട് വളരെ ആഭിമുഖ്യം പുലർത്തിയിരുന്നു, നിന്നോട് വളരെ സ്നേഹത്തോടെ കാറ്റ് നിന്നെ മടിത്തട്ടിൽ ഏറ്റി ഇങ്ങനെ ഊഞ്ഞാലാട്ടുന്ന പോലെയാണ് തോന്നിയത്. കാറ്റിന് നിൻ്റെ സൗന്ദര്യം വളരെ ഇഷ്ടമായിരുന്നു. നീ മൊട്ടായിരിക്കുമ്പോൾ വളരെ സന്തോഷിച്ച് ഹാസ്യകർത്താവുക, വളരെ സുസ്മേയവദനായി ആ കാറ്റ് നിന്നെ അങ്ക് മേ ലേത്താ ഥാ ഓർ ഖിലാത്താ ഥാ. അങ്ക് മേലേന മടിത്തട്ടിൽ എഴുത്തിയിട്ട് ഇങ്ങനെ ആട്ടുമായിരുന്നു. അപ്പോൾ കവയിത്രി ഇവിടെ സങ്കല്പിക്കുന്നത് കാറ്റത്ത് ഈ മൊട്ടിങ്ങനെ ആടുമ്പോൾ അത് കാറ്റ് അതിനെ സ്നേഹത്തോടെ ഇങ്ങനെ ഊഞ്ഞാലാട്ടുന്ന പോലെയാണ് കവയിത്രി പറയുന്നത്. ഖിൽ ഗയാ ജബ് പൂർണ്ണത്തു. പിന്നീട് നിൻ്റെ അടുത്ത സ്റ്റേജ്, ഈ മൊട്ടിൻ്റെ അടുത്ത സ്റ്റേജാണ് തു ഖിൽ ഗയാ. ഖിൽ ജാന വിടരുക. അപ്പോൾ ഈ മൊട്ട് വിടരുമ്പോൾ പിന്നത്തെ സ്റ്റേജ് എന്താണ്? പുഷ്പമായി മാറുകയാണ്. മഞ്ജുൾ സുകോമൽ പുഷ്പവർ. നീ വളരെ മഞ്ജുൾ സുന്ദരമായ, മനസ്സിനെ ലോപിപ്പിക്കുന്ന, മനസ്സിനെ ആകർഷിക്കുന്ന സൗന്ദര്യമുള്ള ഒരു വളരെ സുകോമൽ, വളരെ സോഫ്റ്റായിട്ടുള്ളൊരു പുഷ്പമായി നീ മാറി. അപ്പം എന്താണ് സംഭവിക്കുന്നത്? ലുബ്ധ മധു കെ ഹേതു മൺറാത്തെ ലഗേ ആനേ ഭ്രമർ. വണ്ടുകൾ നിൻ്റെ ചുറ്റിനും മൺറാനെ ലഗേ. മൺറാന ഇങ്ങനെ പറക്കുക, ചുറ്റിനും കറങ്ങി നടക്കുക. ഈ പുഷ്പത്തിന് ചുറ്റിനും തന്നെയാണ് എപ്പോഴും വണ്ട്. എന്തിനാണത് വരുന്നത്? മധു കെ ഹേതു, മധുവിന് വേണ്ടി, തേനിനു വേണ്ടി. മധു കെ ഹേതു അതിനു വേണ്ടി. ലുബ്ധ മധു കെ ഹേതു. ലുബ്ധ എന്ന് പറയുമ്പോൾ അതിൻ്റെ ലോഭം കാരണം, അതിൻ്റെ ഒരു ആഗ്രഹം കാരണം, കൊതി കാരണം, തേനിൻ്റെ കൊതി കാരണം, തേനിനോടുള്ള ആകർഷണം കാരണം ഈ വണ്ട് ഈ പുഷ്പത്തിൻ്റെ ചുറ്റിനും ഇങ്ങനെ പറന്ന് നടക്കുമായിരുന്നു. അപ്പം ഇതെല്ലാം പാസ്റ്റാണ്. ഒരു സൂഖേ സുമനോടാണ് കവയിത്രി ഇത് പറയുന്നത്. ഒരു ഉണങ്ങി കരിഞ്ഞ് ധരയിൽ വീണ് കിടക്കുന്ന ഒരു പുഷ്പത്തോടാണ് കവയിത്രി ഇത് പറയുന്നത്. അതിനെ തൻ്റെ പാസ്റ്റ് ഓർമ്മപ്പെടുത്തുകയാണ്. ഥാ കലി കെ രൂപ് ശൈശവ് മേ അഹോ സൂഖേ സുമൻ ഹാസ്യകർത്താ ഥാ ഖിലാത്തി അങ്ക് മേ തുച്കോ പവൻ. ഖിൽ ഗയാ ജബ് പൂർണ്ണത്തു മഞ്ജുൾ സുകോമൽ പുഷ്പവർ. ലുബ്ധ മധു കെ ഹേതു മൺറാത്തെ ലഗേ ആനേ ഭ്രമർ. അപ്പം കഴിഞ്ഞുപോയ കാര്യം, തൻ്റെ യൗവനത്തിൽ തൻ്റെ സൗന്ദര്യത്തിൻ്റെ പീക്കിൽ നിൽക്കുന്ന സമയമാണ് ഈ മൊട്ടായി നിൽക്കുമ്പോഴും പൂവായി നിൽക്കുമ്പോഴും.
ആ ഒരു തൻ്റെ സൗന്ദര്യത്തിൻ്റെ, തൻ്റെ യശസ്സിൻ്റെ പീക്കിൽ നിൽക്കുന്ന അവസ്ഥയിലുള്ള കാര്യം ഈ ഉണങ്ങിക്കരിഞ്ഞ് വാടിത്തളർന്ന് ധരയിൽ വീണടക്കുന്ന പുഷ്പത്തിനെ ഓർമ്മിപ്പിക്കുകയാണ് ഈ കവിതയുടെ തുടക്കത്തിൽ കവയിത്രി. സ്നിഗ്ധ കിരണേ ചന്ദ്ര കി തുജ്കോ ഹസാത്തി ഥീ സദാ. പിന്നെയും ഓർമ്മപ്പെടുത്തുകയാണ് ആ പുഷ്പത്തിനോട്, ചന്ദ്രനാണെങ്കിൽ എന്തായിരുന്നു, തൻ്റെ തൻ്റെ നിലാവ് നിൻ്റെ മുകളിലേക്ക് വിരിച്ചിട്ട് നിന്നെ ആസിഫ് ചന്ദ്രൻ തൻ്റെ നിലാവ് കൊണ്ട് നിന്നെ ചിരിപ്പിക്കാൻ ശ്രമിക്കുകയായിരുന്നു. തുജ്കോ ഹസാത്തി ഥീ സദാ और रात तुझ पर वारती थी मोतियों की संपद. അതുപോലെ നിശ, രാത്രിയിൽ ആ മഞ്ഞ് കണങ്ങൾ ഈ പൂവിൻ്റെ മുകളിലേക്ക് വീഴുന്നത് കവയിത്രി സങ്കല്പിക്കുന്നത് രാത്രി മുത്തുകൾ പൊഴിയിക്കുന്ന പോലെയാണ്. ഈ പുഷ്പത്തിൻ്റെ മുകളിൽ നമുക്ക് കാണാം, നമ്മൾ അതിരാവിലെ പോയി നോക്കുമ്പം ഈ മഞ്ഞിൻ്റെ ചെറിയ കണങ്ങൾ വീണിട്ട് ഈ പുഷ്പത്തിൽ മുത്തുകൾ വീണെടുക്കുന്ന പോലെയാണ്. സൂര്യപ്രകാശനോട് വീഴുമ്പോൾ അത് ഭയങ്കര മനോഹരമായിട്ട് തോന്നും. അപ്പോൾ കവയിത്രി പറയുന്നത്, രാത് തുജ് പർ വാർത്തി थी मोतियों की संपदा, ലോറിയാ ഗാക്കർ മധുപ് നിദ്ര വിവശ് കർത്തേ തുझे. ആ സമയത്ത് വണ്ടിൻ്റെ ആ ഒരു മുരടൽ, ആ ഒരു സൗണ്ട്, ഇങ്ങനെ വണ്ടിൻ്റെ ഒരു സൗണ്ട് ഉണ്ടല്ലോ, അത് കേട്ടാൽ തോന്നും നിന്നെ ലോറിയാ ഗാക്കർ സുലാത്തി थी. ലോറിയാ ഗാന, താരാട്ട് പാട്ട് പാടുക. അപ്പം നിനക്ക് താരാട്ട് പാട്ട് പാടാൻ ഈ വണ്ടുകൾ എപ്പോഴും സദാ നിൻ്റെ അടുത്തുണ്ടായിരുന്നു. നിദ്ര വിവശാക്കാൻ വേണ്ടി, നിന്നെ ഉറക്കാൻ വേണ്ടി ഈ വണ്ടുകൾ നിൻ്റെ ചുറ്റിനും എപ്പോഴും ഇങ്ങനെ താരാട്ട് പാടിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന പോലെ തോന്നും. ചന്ദ്രൻ്റെ സ്നിഗ്ധ കിരണേ, ചന്ദ്രൻ്റെ നിലാവ് നിൻ്റെ മുകളിൽ വന്ന് നിന്നെ ചിരിപ്പിക്കാൻ ശ്രമിക്കുന്ന പോലെ തോന്നും. രാത്രി തൻ്റെ മഞ്ഞ് കണങ്ങൾ നിൻ്റെ മുകളിൽ മുത്തുകൾ പൊഴിക്കുന്ന പോലെ എനിക്ക് തോന്നും. യത്ന മാലി കാ രഹാ ആനന്ദ് സേ ഭർത്താ തുझे. അതുപോലെ മാലി എന്ന് പറയുമ്പം ഈ തോട്ടക്കാരൻ, ഗാർഡനർ, അയാൾ ഈ എല്ലാ ചെടികളെയും നോക്കുന്ന പോലെയല്ല. നമ്മളൊരു ചെടിയിൽ നമ്മൾ വളരെ കഷ്ടപ്പെട്ട് ചെടി നട്ട് അതിൽ മൊട്ട് വന്നത് പൂക്കാറാകുമ്പോഴത്തേക്കിന് മാലിക്കും ഒരു പ്രത്യേക ഉത്സാഹമാണ്. ആ തോട്ടക്കാരൻ പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കും ആ ചെടിയെ, കാരണം പൂ വന്നിരിക്കുന്നു. ആ പൂവിൻ്റെ സൗന്ദര്യം അയാളെ ഉന്മാദത്തിലാക്കും. അപ്പോൾ ഇതെല്ലാം കണ്ടിട്ട് ആനന്ദ് സേ ഭർത്താ തുझे, അത് കണ്ടിട്ട് നിൻ്റെ ഉള്ളിൽ നീയും സന്തോഷിച്ചിരുന്നു ആ സമയത്ത്. കാരണം എല്ലാവരും നിൻ്റെ ചുറ്റിനും നിന്നെ ഹാപ്പിയാക്കാൻ വേണ്ടി, ചന്ദ്രൻ വരുന്നു രാത്രി, പിന്നെ ഈ വണ്ടുകൾ നിന്നെ ഉറക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു, പിന്നെ ഈ മാലി, ഈ ഗാർഡനർ നിന്നെ പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കുന്നു. അപ്പോൾ ഇതെല്ലാം കാണുമ്പം ആനന്ദ് സേ ഭർത്തേ തുझे, നിൻ്റെ ഉള്ളിൽ സന്തോഷം കൊണ്ട് നീ ഒരുപക്ഷെ നിറഞ്ഞിരിക്കാം. स्निग्ध किरणें चंद्र की तुझको हंसाती थी सदा, रात तुझ पर वारती थी मोतियों की संपदा, लोरियां गाकर मधुप निद्रा विवश करते तुझे, यत्न माली का रहा आनंद से भरता तुझे. कर रहा अटखेलियाँ इतरा सदा उद्यान में, अंत का यह दृश्य आया था कभी क्या ध्यान में. അപ്പോൾ ഇനി ഒരു വളരെ കാതലായ ഒരു ചോദ്യം ഈ ധരയിൽ വീണ് കിടക്കുന്ന, ഉണങ്ങി വാടിക്കരിഞ്ഞ് കിടക്കുന്ന പുഷ്പത്തിനോട് ചോദിക്കുകയാണ് കവയിത്രി. അന്ത് കാ യഹ ദൃശ്യ, അവസാനത്തെ ഈ ഒരു ദൃശ്യം നിൻ്റെ ഉള്ളിൽ ഒരിക്കലും ആ സമയത്ത് നിൻ്റെ ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടിരുന്നോ? നീ തറയിൽ വീണ് ഇങ്ങനെ ആരും ഏത് നിമിഷവും നിൻ്റെ മുകളിൽ ചവിട്ടാമെന്ന അവസ്ഥയിൽ ആരും മൈൻഡ് ചെയ്യാതെ നിൻ്റെ സകല സൗന്ദര്യവും നഷ്ടപ്പെട്ടു കഴിഞ്ഞ് നീ ധരയിൽ ഇങ്ങനെ ഒന്നുമല്ലാത്തവളെ പോലെ വീണ് കിടക്കും എന്ന് നിനക്ക് ആ സമയത്ത് എപ്പോഴെങ്കിലും തോന്നിയിരുന്നോ? ഏത് സമയത്ത്? നിൻ്റെ പാസ്റ്റിൽ. നീ ജബ് തു ഇത്രാ രഹി ഥി കർ രഹാ അട്ഖേലിയ, നീ വളരെ ഹാപ്പിയായിട്ട് കളിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. ഇത്രാ സദാ ഉദ്യാനത്തിൽ, ആ ഗാർഡനിൽ നീ ഇത്രാ രഹി ഥി, ഇത്രാനാന്ന് വെച്ചാൽ വളരെ പ്രൗഡായിട്ട് ഇങ്ങനെ സന്തോഷിച്ചിങ്ങനെ ഇരിക്കുക. കാരണം ഈ ഉദ്യാനത്തിലെ റാണി ഞാനാണ് എന്ന അവസ്ഥയിൽ, എൻ്റെ ചുറ്റിനുമാണ് വണ്ടുകൾ, എനിക്ക് വേണ്ടിയാണ് മാലി എന്നെയാണ് ഇത്ര ഈ തോട്ടക്കാരൻ ശ്രദ്ധിക്കുന്നത്, എനിക്ക് വേണ്ടിയാണ് കാറ്റ് എന്നെയാണ് തലോടുന്നത്, അതുപോലെ വണ്ട് എൻ്റെ ചുറ്റിനുമാണ് പറക്കുന്നത് സ്ഥിരം. ഈ ഒരു കാര്യം നീ ആ സമയത്ത് എപ്പോഴെങ്കിലും ഓർത്തിരുന്നോ? അന്ത് കായ ദൃശ്യ ആയാഥാ കബി ക്യാ ധ്യാനമേ. അപ്പോൾ ഇത് പുഷ്പത്തിനോട് ചോദിക്കുന്നൊരു ചോദ്യമാണെങ്കിലും ഇത് മനുഷ്യനോട് ചോദിക്കുന്നൊരു ചോദ്യമാണ്.
അതാണ് ഈ ഛായാവാദി പോയിട്രിയുടെ ഒരു പ്രത്യേകത. പ്രകൃതിയിൽ ചോദിക്കുകയാണ്, പക്ഷേ ഇതെല്ലാം മനുഷ്യരോട് ചോദിക്കുന്ന ചോദ്യമാണ്. എന്നുവെച്ചാൽ നമ്മുടെ സകല ഐശ്വര്യവും നമ്മുടെ സകല പ്രതാപവും നഷ്ടപ്പെട്ട് നമ്മുടെ യൗവനം നമ്മളെ വിട്ടുപിരിഞ്ഞ് നമ്മൾ ഒന്നുമല്ലാത്ത അവസ്ഥയിലാകുമ്പോൾ നമ്മൾ ആലോചിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്, നമ്മുടെ സൗന്ദര്യവും നമ്മുടെ യശസ്സും നമ്മുടെ പദവിയും നമ്മുടെ ജോലി നമ്മുടെ സമ്പത്ത് ഇതിനെല്ലാം കൊണ്ട് നമ്മൾ ഒരുപാട് അഹങ്കരിച്ച സമയത്ത് ഈ ദൃശ്യ അന്തകായ ദൃശ്യ നമ്മുടെ അവസാന നിമിഷത്തെ ഈ ഒരു ട്രാജിക് ദൃശ്യം, എല്ലാവർക്കും മരണം ഉണ്ടാവുന്നു, എല്ലാവർക്കും ഒരു അന്ത്യം ഉണ്ടാവുന്നു, ഈ പുഷ്പത്തിനെ പോലെ. ആ ഒരു ദൃശ്യ ആയാഥാ കബി ക്യാ ധ്യാനമേ, പുഷ്പത്തിനോട് ചോദിക്കുകയാണ്, പക്ഷേ മനുഷ്യരോടുള്ള ചോദ്യമാണ്. സോ റഹാ അബ് തൂ ധരാ പർ ശുഷ്ക് ബിഖ്രായ ഹുവ, ഇപ്പം അബ് തൂ ധരാ പർ സോ റഹാ ഹെ, ഇപ്പം നോക്കി നിൻ്റെ അവസ്ഥ, നീ തറയിൽ കിടക്കുകയാണ്, ശുഷ്ക് ഉണങ്ങിക്കരിഞ്ഞ്, ബിഖ്രായ ഹുവ ചിതറി, ഗന്ധ കോമൽത്താ നഹി, നിന്നിൽ സുഗന്ധമില്ല, നിന്നിൽ സോഫ്റ്റ്നെസ് ഇല്ല, മുഖ മഞ്ജു മുർജായ ഹുവ, നിൻ്റെ സുന്ദരമായ മുഖം എല്ലാം വാടിക്കരിഞ്ഞിരിക്കുന്നു, പൂവിന് വേണ്ട ഒരു ക്വാളിറ്റിയും ഇപ്പം നിൻ്റെതിലില്ല, സുഗന്ധമില്ല, നിറമില്ല, മണമില്ല, നിൻ്റെ മുഖമാകെ വാടിക്കരിഞ്ഞിരിക്കുന്നു. ഓർ തൂ കഹാ ഗിരാ ഹുവാ ഹെ, എവിടെയാണ് നീ വീണിരിക്കുന്നത്? ധരാപർ, തറയിൽ വീണിരിക്കുകയാണ്. ഒരിക്കൽ ഗാർഡൻ്റെ ശോഭയായി നിന്ന ആ ഒരു തോട്ടക്കാരൻ്റെ ഏറ്റവും പ്രിയമായിട്ട് നിന്ന പൂവ് ഇന്ന് തറയിൽ വീണിരിക്കുന്നു, ശുഷ്കിച്ചിരിക്കുന്നു, ഇല്ലാതായിരിക്കുന്നു. അന്ത് കാ യഹ ദൃശ്യ ആയാഥാ കബി ക്യാ ധ്യാനമേ, ഇങ്ങനെ ഒരു നിമിഷം ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാവും എന്ന് എപ്പോഴെങ്കിലും ചിന്തിച്ചിരുന്നുവോ? ആജ് തുझे देख कर चाहक भ्रमर आता नहीं. അപ്പോൾ പിന്നീട് ഒന്നുകൂടെ കവിയത്രി ഓർമ്മപ്പെടുത്തുകയാണ്, നോക്കിയേ ഇന്ന് നിൻ്റെ ചുറ്റിനും വണ്ടുകളില്ല. ആജ് തുझको देख कर चाहक भ्रमर आता नहीं, നിൻ്റെ ചുറ്റിനും വിട്ടുമാറാതെ രാവും പകലും നിൻ്റെ ചുറ്റിനും കറങ്ങി നടന്ന വണ്ടുകൾ എന്തേ ഇപ്പം കാണുന്നില്ല. ലാൽ അപ്പന രാഗ് തുझ पर പ്രാത ബർസാത്ത നഹി, പ്രാതകാൽ അതിരാവിലെ സൂര്യൻ്റെ ലാല കിരണങ്ങൾ, ചുവന്ന കിരണങ്ങൾ നിന്നെ ഇപ്പം തലോടുന്നില്ല. ജിസ് പവൻ ने अंक मेले प्यार तुझको था किया, തീവ്ര झोंकों से सुला उसने तुझे भू पर दिया. ഏത് പവനാണോ ഏത് കാറ്റാണോ നിന്നെ മടിത്തട്ടിലിട്ട് വളരെ സ്നേഹത്തോടെ താരാട്ട് പാടിയിരുന്നത്, അതുതന്നെ ആ പവൻ വളരെ നിർദ്ദയനായി തീവ്ര झोंकों से വളരെ ശക്തമായി അടിച്ചിട്ട് നിന്നെ സുലാ ഉസ്നെ ഭൂ പർ ദിയ, നിന്നെ ചെടിയിൽ നിന്ന് ആഞ്ഞടിച്ച് നിന്നെ തറയിലേക്ക് വീഴ്ത്തി. അപ്പം ഇപ്പം നോക്കൂ, നിൻ്റെ ചുറ്റിനും നിനക്ക് ആരുമില്ല. മനുഷ്യരുടെ അവസ്ഥയും ഇതാണ്. നമ്മൾ നല്ല പൊസിഷനിലിരിക്കുമ്പം, യൗവനത്തിലിരിക്കുമ്പം, സൗന്ദര്യത്തിലിരിക്കുമ്പം, സർവീസിലിരിക്കുമ്പം, അങ്ങനെ ഒരുപാട് നമുക്ക് സുഹൃത്തുക്കളും നമ്മളിൽ നിന്ന് ഒരുപാട് നേടാനുള്ള സമയത്ത് നമ്മുടെ ചുറ്റിനും ഒരുപാട് പേര് കാണും. ഇതൊന്നും ഇല്ലാതെ നമ്മളൊരവസ്ഥയിൽ കിടപ്പിലാവുമ്പോൾ, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ അവശതയിലാവുമ്പോൾ എത്ര പേര് നമ്മുടെ ചുറ്റിനും കാണും എന്നുള്ളൊരു ചോദ്യമാണ് കവയിത്രി ചോദിക്കുന്നത്. ആജ് തുझको देख कर चाहक भ्रमर आता नहीं, ഇന്ന് നോക്കൂ നിൻ്റെ ചുറ്റിനും കറങ്ങിയിരുന്ന വണ്ടുകൾ ഇപ്പം കാണാനില്ല. അവർ വേറെ പൂ തേടി പോയിട്ടുണ്ടാകും. ലാൽ അപ്പന രാഗ് തുझ पर പ്രാത് ബർസാത്ത നഹി, സൂര്യൻ ഇപ്പം മറ്റ് പുഷ്പങ്ങളുടെ മുകളിലാണ് സ്നേഹം, സൂര്യൻ്റെ ചുവന്ന അരുണകിരണങ്ങൾ നിന്നെ തലോടുന്നില്ല. ജിസ് പവനെ അങ്ക് മേലെ പ്യാർ തുझको था किया, അതിലേറ്റവും ദുഷ്ടത കാണിക്കുന്ന ആ പവനാണ്, നിന്നെ സ്നേഹത്തോടെ തലോടിയിരുന്ന കാറ്റ് ഇപ്പം തീവ്ര झोंकों से വളരെ ആഞ്ഞടിച്ചുകൊണ്ട് അത് നിന്നെ എന്ത് ചെയ്ത്, സുലാ ഉസ്നെ തുझे ഭൂ പർ ദിയ, നിന്നെ സുലാ ദിയ, നിന്നെ കിടത്തി, അതെവിടെ ധരയിൽ കിടത്തി. അപ്പോൾ കാറ്റ് നോക്കി. അപ്പം മനുഷ്യരുടെ അവസ്ഥയും ചിലർ നമ്മളെ അവശതാവസ്ഥയിൽ നമ്മളെ തിരിഞ്ഞു നോക്കാറില്ല. ചിലർ പവനെ പോലെ ക്രൂരതയും കൂടെ കാണിക്കും, നമ്മളെ വളരെയധികം വേദനിപ്പിക്കും. അപ്പോൾ ഇതാണ് കവയിത്രി നമ്മളെ ഈ കവിതയിലൂടെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്നത്. ആജ് തുझको देख कर चाहक भ्रमर आता नहीं, लाल अपना राग तुझ पर प्रातः बरसाता नहीं. जिस पवन ने अंक मेले प्यार तुझको था किया, तीव्र झोंकों से सुला उसने तुझे भू पर दिया. ഇപ്പം ധരയിൽ സർവസ്വവും നഷ്ടപ്പെട്ട് ഉണങ്ങിക്കരിഞ്ഞ് കിടക്കുന്ന ആ പുഷ്പത്തിനെ തൻ്റെ പാസ്റ്റ് ഓർമ്മിപ്പിച്ചിട്ട് കവയിത്രി പറയാണ്, കർ ദിയ മധു ഓർ സൗരഭ് ദാൻ സാര ഏക് ദിൻ, ഒരു ദിവസം നീ നിൻ്റെ സർവസ്വവും മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി കൊടുക്കുകയുണ്ടായി,
നിൻ്റെ മധു, നിൻ്റെ തേൻ, നിൻ്റെ സൗരഭം, നിൻ്റെ സുഗന്ധം നീ മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി ദാനം ചെയ്തു. നിൻ്റെ സുഗന്ധം മറ്റുള്ളവർക്ക് ആനന്ദം നൽകി. നിൻ്റെ തേൻ മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി ഭോജനമായി മാറി, ഭക്ഷണമായി മാറി. കിന്തു റോത്ത കോൻ ഹെ തേരെ ലിയേ ദാനി സുമൻ. ആ സുമൻ, ആ പുഷ്പത്തിനെ ദാനി സുമനായിട്ട് വിളിക്കുകയാണ്. ദാനം ചെയ്യുന്ന പുഷ്പമേ, എല്ലാം ദാനം ചെയ്ത സുമമേ, കുസുമമേ, നിന്നെ ഓർത്താരാണ് ഇവിടെ കരയാനുള്ളത്? കിന്തു റോത്ത കോൻ ഹെ തേരെ ലിയേ, യഹാ തേരെ ലിയേ റോനെ കെ ലിയേ കോയി നഹീ ഹെ. നിന്നെ ഓർത്ത് കരയാൻ ഇവിടെ ആരുമില്ല. ഈവൻ ദോ നീ ഒരു നന്മ ചെയ്യുന്ന ഒരു പുഷ്പമായിരുന്നു, നീ എല്ലാവർക്കും കൊടുക്കുന്ന ഒരു ദാനി സുമനായിരുന്നു. മത് വ്യഥിത് ഹോ ഫൂൽ, തും വ്യഥിത് മത് ഹോ. വ്യഥിത് ഹോന ദുഃഖിക്കുക, നീ ദുഃഖിക്കേണ്ട കാര്യമില്ല പുഷ്പമേ. കാരണം എന്താണ്? സുഖ് കിസ്കോ ദിയാ സൻസാറിനെ. ഈ ലോകം അങ്ങനെയാണ്, സ്വാർത്ഥത നിറഞ്ഞൊരു ലോകമാണ്. ഇവിടെ ആരും ആരുടെയും കാര്യം ഓർക്കാറില്ല. സ്വാർത്ഥമയ സബ്കോ ബനായാ ഹെ യഹാ കർത്താർനെ. ഇവിടെ ഈശ്വരൻ തന്നെ എല്ലാവരെയും സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നത് വളരെ സ്വാർത്ഥരായിട്ടാണ്. അതുകൊണ്ട് പുഷ്പമേ നീ ദുഃഖിക്കേണ്ട കാര്യമില്ല. ക്യോങ്കി യേ സൻസാറിനെ സുഖ് കിസ്കോ ദിയാ ഹെ. ഈ ലോകം ആർക്കും സുഖം അങ്ങോട്ട് വെറുതെ കൊടുക്കാറില്ല. സ്വാർത്ഥമയ സബ്കോ ബനായാ ഹെ യഹാ കർത്താറിനെ. എല്ലാവരെയും സ്വാർത്ഥരായിട്ട് ഈശ്വരൻ തന്നെയാണ് സൃഷ്ടിക്കുന്നതെന്ന് എനിക്ക് തോന്നുന്നു. कर दिया मधु और सौरभ दान सारा एक दिन, किंतु रोता कौन है तेरे लिए दानी सुमन. मत व्यथित हो फूल, सुख किसको दिया संसार ने. स्वार्थ में सबको बनाया है यहाँ करतार ने. करतार ഈശ്വരനെ ഉദ്ദേശിക്കുന്നു. विश्व में हे फूल सबके हृदय तू भाता रहा. इस पूरे विश्व में ഈ ഉലകത്തിൽ, ഈ ലോകത്തിൽ, ഹേ പുഷ്പമേ, സബ്കെ ഹൃദയ തു ഭാത്താ രഹ. എല്ലാവർക്കും, എല്ലാവരുടെ ഹൃദയത്തിന് സന്തോഷമേ നീ കൊടുത്തിട്ടുള്ളൂ. ഭാത്താ രഹന മീൻസ് ഭാന അച്ഛാ ലഗ്ന. എല്ലാവർക്കും സന്തോഷമാണ് നീ നൽകിയത്. ദാൻ കർ സർവസ്വ ഫിർ ഭി ഹായ് ഹർഷാത്താ രഹ. തൂനെ അപ്നാ സബ് കുച്ച് ദാൻ കർ ദിയ. നീ എല്ലാം, നിൻ്റെ സർവസ്വം നീ ദാനം ചെയ്തു. ഫിർ ഭി ഹായ് ഹർഷാത്താ രഹ. ആ ദാനം ചെയ്യുമ്പോൾ നീ ഒരിക്കലും ദുഃഖിച്ചിട്ടല്ല നിൻ്റെ സാധനങ്ങൾ കൊടുത്തത്. നിൻ്റെ സുഗന്ധം, നിൻ്റെ മധു എല്ലാം നീ ഹർഷാത്താ രഹ, സന്തോഷത്തോടെയാണ് നീ ദാനം ചെയ്തത്. ജബ് ന തേരി ഹി ദശാ പർ ദുഃഖ് ഹുവാ സംസാർ കോ, കോൻ റോയേഗ സുമൻ ഹംസെ മനുജ് നിസ്സാർ കോ. ജബ് ന തേരി ഹി ദശാ പർ ദുഃഖ് ഹുവാ. ഈ ലോകത്തിന് ഇത്രയും നിസ്വാർത്ഥമായി സ്നേഹിക്കുന്ന നിൻ്റെ അവസ്ഥ കണ്ടിട്ട് ദുഃഖം വന്നില്ലെങ്കിൽ പിന്നെ മനുഷ്യൻ്റെ കാര്യം പറയണോ? കോൻ റോയേഗ സുമൻ ഹംസെ മനുജ് നിസ്സാർക്കോ. ഞങ്ങളെപ്പോലുള്ള നിസ്സാരമായ സ്വാർത്ഥരായ മനുഷ്യരെ ഓർത്ത് ആര് ദുഃഖിക്കാനാണ് പുഷ്പമേ? നീ ഇത്രയും ദാനം ചെയ്യുന്ന നിൻ്റെ അവസ്ഥ ഓർത്ത് അവർ ദുഃഖിക്കുന്നില്ല എങ്കിൽ മനുഷ്യൻ്റെ കാര്യം പിന്നെ പറയാനും വേണ്ട. മനുഷ്യനെ ഓർത്ത് ആരും തന്നെ ദുഃഖിക്കില്ല. വളരെ ഫിലോസഫിക്കലായിട്ടുള്ളൊരു പോയിട്രിയാണ്. മനുഷ്യൻ്റെ ജീവിതം വളരെ നൈമിഷികമാണ്. ഏത് നിമിഷവും നമ്മൾ പുഷ്പത്തിൻ്റെ അവസ്ഥ നമുക്കും വരാം എന്ന് ഓർമ്മപ്പെടുത്തുന്ന ഒരു കവിതയാണിത്. അപ്പോൾ ഈ സ്വാർത്ഥ താല്പര്യം വെടിഞ്ഞിട്ട് പുഷ്പത്തിനെ പോലെ എല്ലാം ദാനം ചെയ്യാനുള്ളൊരു പ്രവണത മനുഷ്യരിൽ വരണം എന്നുള്ളൊരു സന്ദേശവും ഇതിൽ ഒളിഞ്ഞിരിക്കുന്നു. രണ്ടാമത്, ലൈഫ് വളരെ ഷോർട്ടാണ്. അപ്പോൾ അതിൽ നമുക്ക് പുഷ്പം തൻ്റെ യൗവനാവസ്ഥയിൽ അഹങ്കരിച്ച പോലെ നമ്മൾ അഹങ്കരിക്കാൻ പാടില്ല. കാരണം നമ്മുടെ ഒരു അവസ്ഥ ഈ ഒരു സിറ്റുവേഷനിലേക്ക് എന്തായാലും ജനിച്ച എല്ലാ വ്യക്തികളും മരിക്കുമെന്നുള്ളൊരു സത്യം നമ്മുടെ നല്ല കാലത്ത് ഓർക്കണം എന്നുള്ളൊരു സന്ദേശമാണ് ഈ കവിതയിൽ തരുന്നത്. ഛായ ഫൂൽ കവിത മനസ്സിലായി കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. വളരെ സിമ്പിൾ ഒരു പോയിട്രിയാണ്, എങ്കിൽ വളരെ അർത്ഥതലങ്ങളുള്ളൊരു പോയിട്രിയാണ്. പക്ഷേ എന്നിരുന്നാലും നിങ്ങൾ ഈ മലയാളം വേർഷൻ കേൾക്കുന്നതിനേക്കാളും ഹിന്ദി വേർഷൻ കൂടുതൽ പ്രാവശ്യം കേൾക്കുന്നതായിരിക്കും നല്ലത്. കാരണം മലയാളം കേട്ടാൽ നിങ്ങൾ മലയാളമേ പഠിക്കുകയുള്ളൂ. ഹിന്ദി വേർഷൻ റിപ്പീറ്റഡായിട്ട് കേൾക്കുകയാണെങ്കിൽ ലാംഗ്വേജ് എപ്പോഴും ലിസണിങ്ങിലൂടെയാണ് നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. അപ്പം ഹിന്ദി വേർഷൻ കൂടുതൽ കേൾക്കുക. കവിതയെപ്പറ്റിയും പിന്നെ മഹാദേവി വർമ്മയെ പറ്റിയും പറഞ്ഞിട്ടുള്ളത് ഹിന്ദി കൂടുതൽ കേൾക്കുക. അപ്പം
നമുക്ക് കവയിത്രിയുടെ ജീവിതത്തിലേക്ക് പോകാം. छायावाद की दीप शिखा महादेवी वर्मा, विरह पथ पर प्रेम बरसाने वाली नीर भरी दुख की बदली, जिनके गीतों में भाव, भाषा और संगीत की ऐसी त्रिवेणी बहती है कि उन्हें आधुनिक मीरा कहा जाता है. छायावादी काव्य के 4 स्तंभों में एक महादेवी वर्मा. छायावादी काव्य में जहाँ जयशंकर प्रसाद जी ने प्रकृति तत्व दिया, सूर्यकांत त्रिपाठी निराला जी ने मुक्त छंद की अवतारणा की और सुमित्रानंदन पंत जी ने सुकोमल कला प्रदान की, वहाँ छायावाद के कलेवर में प्राण प्रतिष्ठा करने का गौरव महादेवी वर्मा जी को ही प्राप्त है. छायावादी काव्य की समृद्धि में उनका योगदान अत्यंत महत्वपूर्ण है. जहाँ एक और महादेवी जी के काव्य में वेदना की एक ऐसी धारा सर्वत्र प्रवाहमान है जो कि पाठकों और आलोचकों के लिए एक अस्पष्ट, जटिल एवं दुर्बोध विषय बना हुआ है. उनकी वेदना में छिपे रहस्यानुभूति को समझने और समझाने का प्रयास विभिन्न विद्वानों ने किया, किंतु द्रौपदी के चीर की भांति इसकी दुर्बोधता का वातावरण अधिकाधिक बढ़ता ही गया. पीड़ा, वेदना एवं करुणा के आधिक्य को देखकर अंततः कुछ आलोचकों ने उस पीड़ा को कृत्रिम एवं बनावटी बताया. महादेवी जी का जीवन सन्यासिनियों का सा जीवन था. जीवन भर उन्होंने श्वेत वस्त्र पहना. स्वरूप नारायण वर्मा से मात्र 9 साल की उम्र में उनका विवाह हो गया था. विवाह के वक्त वे अबोध बालिका थी. पति पत्नी के संबंध को वे कभी स्वीकार न कर सकी. कारण आज भी रहस्य बना हुआ है और वह ताउम्र वैवाहिक जीवन के प्रति उदासीन बनी रही. हालांकि सामान्य स्त्री पुरुष के रूप में उनके संबंध मधुर ही रहे, लेकिन दाम्पत्य जीवन न रहा. उन्होंने सन्यासी जीवन जीने का निश्चय किया. पीड़ा का रंग श्वेत रंग अपनाया. संभवतः गृहस्थ जीवन उनके लिए था ही नहीं. साहित्यिक रुचि महादेवी में बचपन से ही थी. 7 वर्ष की अवस्था से ही कविता लिखने लगी थी और जब तक उन्होंने मैट्रिक की परीक्षा उत्तीर्ण की, वे एक सफल कवयित्री के रूप में प्रसिद्ध हो चुकी थी. जब तक उन्होंने संस्कृत में एमए पास किया, तब तक उनके 2 कविता संग्रह निहार तथा रश्मि प्रकाशित हो चुके थे. महादेवी जी का जन्म 26 मार्च 1907 को फर्रुखाबाद उत्तर प्रदेश में हुआ था. उनके परिवार में करीब 200 वर्षों या यूँ कहें 7 पीढ़ियों के बाद पुत्री का जन्म हुआ था. होली का दिन था और इतनी पीढ़ियों के बाद पुत्री के जन्म ने पूरे परिवार में खुशी की लहर फैला दी थी. पिता बांके बिहारी जी हर्ष से झूम उठे और उन्हें घर की देवी महादेवी मानते हुए पुत्री का नाम महादेवी रखा. रंगों का उत्सव होली के दिन जन्मी रंगों को पसंद करने वाली महादेवी का जीवन लेकिन आगे चलकर एक रंग में समा गई, वो था सफ़ेद रंग. महादेवी जी का कार्य क्षेत्र अत्यंत व्यापक रहा. उन्होंने अध्यापन से अपने कार्य जीवन की शुरुआत की. 1932 में इलाहाबाद विश्वविद्यालय से संस्कृत में एमए करने के पश्चात नारी शिक्षा प्रसार के मंतव्य से प्रयाग महिला विद्यापीठ की स्थापना की और उसकी प्रधानाचार्य के रूप में कार्य करना प्रारंभ किया. 1930s में भारत में नारी शिक्षा के लिए एक विद्यापीठ खोलना अपने आप में एक बड़ी बात थी. इतना ही नहीं, उन्होंने भारत में महिला कवि सम्मेलनों की नींव रखी. इस प्रकार का पहला अखिल भारतवर्षीय कवि सम्मेलन 15 अप्रैल 1935 को
सुभद्रा कुमारी चौहान जी की अध्यक्षता में प्रयाग महिला विद्यापीठ में संपन्न हुआ। 1972 में साहित्य अकेडमी की सदस्यता ग्रहण करने वाली वे प्रथम महिला थी। स्त्रियों की मुक्ति और विकास के लिए जिस साहस एवं दृढ़ता से उन्होंने आवाज़ उठाई और जिस प्रकार सामाजिक रूढ़ियों की निंदा की, उससे उन्हें महिला मुक्तिवादी भी कहा गया। महिलाओं एवं शिक्षा के विकास के कार्यों और जन सेवा के कारण उन्हें समाज सुधारक भी कहा गया। महात्मा गांधी के प्रभाव से उन्होंने जन सेवा का व्रत लेकर स्वतंत्रता संग्राम में भी हिस्सा लिया और 1955 में महादेवी जी ने इलाहाबाद में साहित्यकार संसद की स्थापना भी की। साहित्य में महादेवी वर्मा जी का आविर्भाव उस समय हुआ जब खड़ी बोली का आकार परिष्कृत हो रहा था। उन्होंने हिंदी कविता को ब्रज भाषा की कोमलता दी, छंदों के नए दौर को गीतों का भंडार दिया और भारतीय दर्शन को वेदना की हार्दिक स्वीकृति दी। अपने गीतों की रचना शैली और भाषा में अनोखी लय और सरलता महादेवी जी ने भरी। उन्होंने अपने समय के अनुकूल संस्कृत और बंगला के कोमल शब्दों को चुनकर हिंदी का जामा पहनाया। वे एक कुशल चित्रकार भी थी, इसलिए उनकी कविताओं में गीतों के नाद सौंदर्य के साथ चित्रों जैसी संरचना का आभास भी प्रायः मिल जाता है। विषय की दृष्टि से उनकी काव्य रचनाओं के 4 भाग किए जा सकते हैं: रहस्यवादी रचनाएं, वेदना प्रधान रचनाएं, प्रकृति चित्रण संबंधी रचनाएं और गीति काव्य। 1930 में ही उनके निहार काव्य संग्रह और 1932 में रश्मि काव्य संग्रह प्रकाशित हो चुका था। इसके पश्चात 1935 में नीरजा और 1936 में सांध्य गीत कविता संग्रह प्रकाशित हुए और 1940 में निहार, रश्मि, नीरजा और सांध्य गीत के सभी गीतों का संकलन यामा में किया गया और अपने काव्य संग्रह यामा के लिए महादेवी जी को भारत का सबसे प्रेस्टीजियस लिटरेरी अवार्ड ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया। ज्ञानपीठ पुरस्कार की बात हो रही है तो कुछ जानकारी ज्ञानपीठ पुरस्कार के बारे में देना चाहूँगी। लिटरेचर के लिए दिया जाने वाला भारत का सबसे प्रेस्टीजियस अवार्ड है ज्ञानपीठ पुरस्कार, जो हर साल दिया जाता है आउटस्टैंडिंग कंट्रीब्यूशन टुवर्ड्स लिटरेचर के लिए। 1961 में सबसे पहले इसे देने की योजना बनाई गई और 1965 में प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विनर केरल के कवि जी शंकर कुरुप जी थे। ज्ञानपीठ पुरस्कार के साथ धनराशि दी जाती है और साथ ही प्रशस्ति पत्र और वाग्देवी की प्रतिमा। उन दिनों धनराशि 1 लाख थी और पुरस्कार केवल एकल कृति के लिए दिया जाता था, लेकिन बाद में संपूर्ण रचनाओं के लिए भी ज्ञानपीठ पुरस्कार दिया जाने लगा और धनराशि 1 लाख रुपये से शुरू होकर 2005 तक आते आते 7 लाख कर दिया गया और आजकल 11 लाख है। भारत का कोई भी नागरिक जो 8वीं सूची में बताई गई भाषाओं में लिखता हो, वो ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करने लायक है। भारत का नागरिक होना इसके लिए काफ़ी ज़रूरी है और सबसे अधिक बार हिंदी और कन्नड़ा भाषा में लिखने वाले लेखकों को ज्ञानपीठ पुरस्कार से नवाजा गया। इतना ही नहीं, इससे पहले भी महादेवी जी को कई पुरस्कारों से सम्मानित किया गया। मंगला प्रसाद पारितोषिक, सेक्सरिया पारितोषिक और 1956 में भारत सरकार ने उनकी साहित्यिक सेवा के लिए पद्म भूषण की उपाधि दी। भारत के 4 विश्वविद्यालयों ने उन्हें डीलिट की उपाधि से सम्मानित भी किया। विक्रम विश्वविद्यालय, कुमाऊं विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय और बनारस हिंदू विश्वविद्यालय।
1988 में पद्म विभूषण से भी वे सम्मानित हुई। महादेवी जी ने यूं तो कहानियाँ नहीं लिखी, लेकिन उन्होंने कुछ शानदार संस्मरण एवं रेखाचित्र लिखे जिसका जिक्र किए बिना नहीं रहा जा सकता। उनकी चीनी भाई, नीलकंठ मोर, गौरा, गिल्लू, ये सब भला साहित्य जगत कैसे भूल सकता है। इन रेखाचित्रों ने हमारे मन में एक अमिट छाप पैदा कर दी है जिसे मिटाए भी नहीं मिटाया जा सकता। साहित्य जीवन की दीप शिखा, वो नीर भरी दुख की बदली सितंबर 11 को 1987 में हमें छोड़कर चली गई। छंदों में गीतों की नई पद्धति का समावेश कर अपनी करुणा एवं वेदना को व्यक्त कर गई, जो आज भी हमें रहस्यात्मकता में डुबोई हुई है। महादेवी जी के सम्मान में उनके 111वीं बर्थ एनिवर्सरी में गूगल ने अपना डूडल उनके लिए डेडिकेट किया, और उन दिनों खबर यह था, महादेवी वर्मा इज टुडेज गूगल डूडल। Google Doodle is celebrating Mahadevi Verma, the Hindi poet and women's rights activist. The doodle shows the poet penning her thoughts into beautiful verses under a tree by the field on a breezy afternoon. और Google India ने उन दिनों यूँ ट्वीट किया, With a passion for poetry, Mahadevi Verma wrote her way to greatness. Today, we celebrate her fight for the nation's freedom and her contribution to the Indian neo-romantic poetry movement with a Google Doodle. The first woman to be awarded the Sahitya Academy Fellowship, one of the leading poets of the Chayavad movement in Hindi literature.